नमस्कार. मी मनशा प्रतिनिधी. आज मुक्काम पोस्ट रेडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे आलेलो आहे. खरं तर जो काही पुणे जिल्हा आहे किंवा इंदापूर तालुका आहे, इथे मोठ्या प्रमाणात हे डाळिंब ह्या पिकाची लागवड केली जाते आणि डाळिंब ह्या पिकामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याकडे शेतकरी बंधूंनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जसं की आपण डाळिंबी बागेमध्ये स्टोरेजला काम होणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर स्टोरेजला आपण त्या ठिकाणी अ, अ, मनशा मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे त्याच्यामध्ये काही उत्पादने आहेत. त्याच्यामध्ये मेपासोल असेल, मेपासोलचा एक एक 2 स्प्रे त्याच्यामध्ये स्टोरेजसाठी जाणं गरजेचं आहे. त्याचं प्रमाण आहे 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो असे. त्यानंतर जे काही मेपासोल हे प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फेट हे घटक आहेत. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आणि सल्फेट आहेत. याचं स्टोरेज हे काडीमध्ये होणं खूप गरजेचं आहे आणि काडीमध्ये जर पोटॅशियम, मॅग्नेशियम सल्फेट किंवा हे जे अन्नद्रव्य आहेत याचं स्टोरेज जर झालं तर काडी चांगली होते, काडी पिकते आणि त्या ठिकाणी आपल्याला पुढं त्याचा आपल्याला फायदा होतो. त्याच्यानंतर मेपॅसोल नंतर फर्टोजन 05234चा एखादा दुसरा त्याच्यामध्ये स्प्रे जाणं हा खूप महत्त्वाचा आहे. हे स्टोरेजला जर काम झालं तर पुढं जे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर आपण बघतोय की शेतकऱ्यांचा एकच प्रश्न असतो की त्या ठिकाणी कळी निघत नाही, कळी निघत नाही, कळी निघत नाही. तर कळी का निघत नाही? जर आपलं स्टोरेजला हे आधी काम झालेलं नसतं आणि स्टोरेजला जर काम झालेलं नसलं तर त्या ठिकाणी आपल्याला जी काही आपण कळीची जी समस्या आहे ती शेतकरी बांधवांना तिथं भासत असते. तर स्टोरेजला जर आपलं जे मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे जर फवारण्या झाल्या, स्प्रे झालं आणि त्या ठिकाणी काम झालं तर आपल्याला निश्चितच कळी आहे ती तिथं चांगली दिसते. ज्यावेळेस आपण पानगळ झालेली असते, पानगळ झाल्यानंतर ज्यावेळेस पहिलं पाणी देतो, त्यावेळेस ते पाणी हे आपल्याला एक 7 ते 8 तास म्हणजे पूर्णपणे रूट झोनपर्यंत पाणी जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पहिलं पाणी दिल्यानंतर आपण तिथून पुढं जो काही पुढचा जो कालावधी आहे डाळिंब पिकाचा, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये जी काही आपली चौकी अवस्था येते, त्या चौकी अवस्थेमध्ये पण एक 2-3 स्प्रे त्याच्यामध्ये हे अन्नद्रव्याचे जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर मेपासोल 1 किलो, सिक्वेस्ट 250 ग्रॅम आणि अल्प्रोज 500 मिली ह्याचा जर एक 2 स्प्रे त्याच्यामध्ये गेले, तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना खूप चांगला रिझल्ट आपल्याला इंदापूर तालुक्यात ह्या वर्षी पाहायला मिळालेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस बाग ही 100 दिवसाच्या आसपास येते किंवा एक बोर अवस्थेमध्ये ज्यावेळेस डाळिंबाचं हे पीक जातं, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला ही अन्नद्रव्याची गरज ही महत्त्वाची असते आणि तिथं आपल्याला जर अन्नद्रव्य जर टायमिंगला त्याच्यामध्ये गेले, तर आपल्याला तिथं तिथून पुढे हे साईजला आपल्याला काम करणं सोपं जातं. त्याच्यामध्ये आपल्याला एक त्याच्यामध्ये फ्रिऑनिक झिंक 250 ग्राम आणि फ्रिऑनिक फेरस 250 ग्राम याचा एक 2 फवारण्या जाणं ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि झिंकचा रोल हा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि आपल्याला पुढे जाण्यास मदत होते. तसंच साईजसाठी आपण त्या ठिकाणी वरून फवारणीमधून त्याच्यामध्ये मेपासोल 1 किलो बरोबर कॅलबी 500 ग्रामचा जर त्याच्यामध्ये एक स्प्रे वरून गेला, तर त्या ठिकाणी आपल्याला साईज चांगली होण्यास मदत होते किंवा तिथून पुढं डाळिंबाची साईज चांगली होते. हे त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. जसं की अन्नद्रव्याचं महत्त्व आहे, तसंच त्या ठिकाणी डाळिंब बागेत आपल्याला पाण्याचंही व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं. जसं की आपण आंबिया बहारमध्ये जर आपला प्लॉट जर धरलेला असेल, तर आंबिया बहारमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते त्या ठिकाणी, की पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं असतं आणि ज्यावेळेस आपण बाग सुरुवातीला धरतो, त्यावेळेस हे टेम्परेचर वाढत चाललेलं असतं आणि प्लॉट ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येतो, त्यावेळेस टेम्परेचर हे कमी झालेलं असतं आणि त्यावेळेस मान्सून येत असतो. म्हणजे आज जर बघायला गेलं, तर आज 29 मे 2026 आहे. आता आपण बघितलं तर टेम्परेचर हे एकदम वाढलेलं आहे, टेम्परेचर जास्त आहे, आर्द्रतेचं प्रमाण पण जास्त आहे. अशा कालावधीत पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे आणि पाणी व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांना प्रत्येकाच्या बागेत ही स्थिती वेगळी आहे, तिथली जमीन वेगळी आहे. त्याप्रमाणे एक ओलावा बघून
तिथं फील्ड कॅपॅसिटी बघून त्या पद्धतीनं आपण पाण्याचं नियोजन हे करणं गरजेचं आहे. पण दुसरी बाजू आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की आर्द्रतेचं प्रमाण वाढलं की त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी तेलिया म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिसत आहे. जर आपण ह्या रोगाचा थोडासा विचार केला किंवा त्याची जर पास्ट बघितलं किंवा त्याचा ज्या काही त्याचा भूतकाळ बघितला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पूर्ण बागा ह्या तेल्या या रोगामध्ये गेलेल्या आहेत. आपल्याला तेल्या ह्या रोगासाठी काही शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिस पण महत्वाच्या आहेत. आपण त्याच्यामध्ये स्प्रे तर महत्वाचाच आहे, पण शेतकऱ्यांच्या काही प्रॅक्टिस महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि दुसरी गोष्ट म्हणजे खत व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला आपल्या आर्द्रतेचं प्रमाण वाढलं की तिथं पाणी आपल्याला त्या पद्धतीनं थोडंसं त्याच्यामध्ये थोडं कमी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नत्र हे जास्त जाणं गरजेचं नाही. जर पाणी जास्त आणि नत्र जास्त ह्या जर दोन गोष्टी झाल्या तर त्या ठिकाणी आपल्याला तेल्याचा प्रादुर्भाव दिसतो, वाढलेला दिसतो. तर हे जर कमी करायचं असेल आपल्याला तर त्या ठिकाणी पाणी आपण जास्त द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट नत्र हे जाऊ द्यायचं नाही. स्फुरद आणि पालाश त्याच्याबरोबर दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये हे काही प्रमाणात गेले तर चालतील, जाणं गरजेचं आहे. पिकाच्या साईजसाठी ते खूप महत्वाचं आहे. पण त्या ठिकाणी नत्र आपलं एवढं जाऊ द्यायचं नाही. नत्राला आपण तिथं काय करायचं, कंट्रोल करायचं. म्हणजे नायट्रोजनयुक्त जी खते आहेत, वॉटर सोल्युबल आहेत, ते त्या ठिकाणी आपण कंट्रोल करायचं. त्याच्याबरोबरच दुसरी एक गोष्ट आहे की फवारणी. फवारणी ही खूप महत्वाची आहे. प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्याच्यामध्ये एक बॅक्टेरियानाशक बरोबर एक स्पर्शजन्य त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचं एक चांगलं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये मी सांगणार आहे आपल्याला. बॅक्टेरिनॉल 100 ग्राम बरोबर एक कुठलंही स्पर्शजन्य म्हणजे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे. जर एक्झाम्पल पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये जे काय कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये Z78 सारखं बुरशीनाशक जर कॉम्बिनेशन मध्ये त्या ठिकाणी गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला प्रिव्हेंटिव्हला आपण तिथं कंट्रोल करू शकतो. त्याच्याबरोबरच एक दुसरी आणखी मी फवारणी सांगणार आहे की शेतकरी बांधवांना ती माहीत आहे की त्याच्यामध्ये आपण एक दुसरी फवारणी एक चांगली प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये नेटिओ 100 ग्राम आणि स्ट्रेप्टो 24 ग्राम याची जर एक 200 लिटर पाण्याला फवारणी गेली तर त्या ठिकाणी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण एक चांगलं त्याच्यामध्ये तेल्या ह्या रोगासाठी कंट्रोल करू शकतो. तसंच दुसरी एक महत्वाची आणखी एक समस्या या ठिकाणी येते डाळिंब बागायतदारांना, ते म्हणजे निमॅटोडची. निमॅटोड हा प्रत्येक बागेत तिथं असतोच. निमॅटोडला घाबरून जाण्याचं कारण नाही. पण निमॅटोडची संख्या जर आपण त्या ठिकाणी कंट्रोल केली, निमॅटोडची संख्या जर त्या ठिकाणी थांबवली तर आपल्याला पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या जातात. जर मुळापाशी जर निमॅटोडच्या गाठी असतील तर आपल्याला जो अपटेक असेल किंवा पुढच्या ज्या मुळीच्या गोष्टी असतील त्या गोष्टी पूर्णपणे ज्या काही ॲब्सॉर्प्शनच्या गोष्टी असतील त्या थांबतात. तर निमॅटोडसाठी आपण एक मनशा मार्केटिंगचे ग्रुपचे एक त्याच्यामध्ये निमआरेस्ट म्हणून ह्या वर्षी 200-300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना ह्या एरियात इंदापूर तसंच माळशिरस या भागात आपल्याला खूप चांगला रिझल्ट ह्या निमआरेस्टचा आलेला आहे. आणि निमआरेस्टचं एकरी 1 लिटर हे प्रमाण जर आपण त्या ठिकाणी ठेवलं तर आपल्याला त्या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही रिझल्ट पाहिलेला आहे की आपण पाठीमागेच बघू शकता की त्यामध्ये आपल्याला निमॅटोडचा आपण त्या ठिकाणी कंट्रोल केलेला आहे. तसेच जर प्रत्येक महिन्याच्या कालावधीनं बागेमध्ये आपण जर निमआरेस्टचं एकरी 1 लिटर ह्या प्रमाणात जर आपण ते सोडलं ड्रीपमधून तर त्या ठिकाणी आम्हाला खूप चांगले रिझल्ट यावर्षी पाहायला मिळालेले आहेत. तुम्ही फक्त शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण जमिनीमध्ये जे काही पेस्टिसाइड असतील किंवा जे केमिकल जे बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असतील, ह्याची आळवणी शक्यतो टाळा. की भरपूर जागेला सल्ले दिले जातात शेतकरी बांधवांना की तुम्ही तिथं बुरशीनाशकाची आळवणी करा किंवा एखाद्या कीटकनाशकाची आळवणी करा आणि तुम्ही तिथं निमॅटोड कंट्रोल करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही निमॅटोड कंट्रोल करू शकता, पण त्याच्या पुढचा एक मोठा धोका तो उद्भवतो. तो म्हणजे आपल्या जमिनीत हजारो प्रकारचे मित्र जीवाणू असते, मित्र बुरशी असते. त्या ठिकाणी जर आपण बुरशी जास्त प्रमाणात जर पेस्टिसाइडचा तिथं जर आळवणी केली आणि जर बुडात सोडले तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की जे मित्र जीवाणू आहेत, मित्र बुरशी आहे, जी नैसर्गिकरित्या आहे त्याचं आपण काय करतो, नुकसान करतो. ते कमी होतात आणि आपण लगेच बघतो की वर्षात 2 वर्षात त्या ठिकाणी निमॅटोडचं अतिशय प्रमाण वाढून झाडं हे वीक होतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी मर या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
तर मर ह्या रोगासाठी सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण त्या ठिकाणी आपणच करून आणतोय, आपणच ओढावून आणतोय की तिथं जे जे पेस्टिसाइड आहे त्याच्या आळवण्या करतोय. जास्तीत जास्त आपण तिथं आळवण्या केल्या की आतील तिथं जे काय रायझोस्पियर आहे मुळ्याचा जे काय तिथला जो काय एरिया आहे तिथं आपण जीवाणू मित्र बुरशी हे मारतोय. तर शेतकरी बांधवांनी ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या की त्या ठिकाणी आपण जैविक गोष्टींचा बऱ्यापैकी तिथं आपल्याला वापर करायचा आहे. जसं की मनशा मार्केटिंग कंपनीचं बायोशिल्ड किट असेल, त्याच्याबरोबरच निमारेस्ट, ट्रायकोडर्मा, त्याच्यानंतर पॉसिडॉन सारखी ही खूप चांगली रिझल्ट देणारे प्रोडक्ट हे या ग्रुपचे आहेत. आम्ही बघितलेले आहेत आणि शेतकऱ्याकडूनच याचे खालून डिमांड येते की आम्हाला डबल डबल त्या औषधाची खालून मागणी होत आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि जर ह्या एकात्मिक पद्धतीनं जर डाळिंबाचं आपण व्यवस्थापन केलं तर शेतकरी बांधवांना निश्चित त्या ठिकाणी फायदा होईल. आणखी आपल्याला शेतकरी बांधवांना डाळिंबीबद्दल कुठल्याही अडचणी असतील, कुठल्याही त्या ठिकाणी समस्या येत असतील तर त्या ठिकाणी माझा नंबर तिथं दिलेला आहे. तुम्ही कधीही त्या ठिकाणी मला कॉल करून त्याच्याबद्दल डाळिंबी पिकाबद्दल कुठल्याही स्टेजला माहिती विचारू शकता. आम्ही त्या ठिकाणी सल्ला आपल्याला देऊ शकतो. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.